सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज जन्माष्टमीच्या चांगल्या मुहूर्तावरती आपण आज साबुदाणा व बटाट्याचे थालीपीठ पाहूया. कारण आजच्या दिवशी भगर खाल्ली जात नाही, त्यामुळे आपण साबुदाणा व बटाट्याचे थालीपीठ पाहूया. चला तर मग लागलेले साहित्य पाहूया. त्यासाठी आपण प्रथम 1 वाटी साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत. ते 3 ते 4 तास भिजून घ्यायचे. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घ्यायचे, 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1 इंच आलं घ्यायचं, 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घ्यायचा व 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची. आता आपण भिजवलेला साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता आपण बाउलमध्ये वाटलेला साबुदाणा, त्यानंतर बटाटे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर व वाटलेली हिरवी मिरची व आलं टाकून सर्व मिश्रण एकत्र करूया. आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता 10 मिनटं झाकण ठेवून याला असंच भिजत ठेवू. थालीपीठांबरोबरच आपण शेंगदाण्याची चटणी व बटाट्याची भाजी पाहूया. त्यासाठी थोडेसे शेंगदाणे, 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर 2-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या व अर्धा इंच आलं घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर घ्यायची व हे सर्व बारीक वाटून घ्यायचं. आपण पॅनमध्ये तूप टाकलेले आहे. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकू व ते तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये 1 टीस्पून तिखट टाकू. ते चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकू. चवीनुसार मीठ टाकू. व 2 टेबलस्पून दाण्याचं कूट टाकू व हे सर्व व्यवस्थित परतून घेऊ. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकू व व्यवस्थित परतून घेऊ. प्रथम आपण एक रुमाल ओला करून घेऊ व त्यावरती मळलेल्या पिठाचा एक गोळा टाकून त्यावरती आपण थालीपीठ थापून घेऊ. याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचे व नंतर सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. आपण तव्यावर थालीपीठ टाकलेलं आहे. आता आपण ते सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेऊ. आपले उपवासाचे पदार्थ तयार झालेले आहेत. थालीपीठ, त्यानंतर बटाट्याची भाजी व शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. चला तर आपण आता टेस्ट करून पाहूया. आपले उपवासाची थालीपीठ, बटाट्याची भाजी व शेंगदाण्याची चटणी खूपच चविष्ट झालेली आहे. ती टेस्ट केलेली आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.